कोनिचिवा. अरे इंडियन. हॅलो गाईज, वेलकम टू अवर फर्स्ट एव्हर एपिसोड ऑफ अनस्क्रिप्टेड लाईफ विथ मी. माझं नाव ऋतिक राजेंद्र शिंदे आणि मी एक कॉर्पोरेट मजदूर आहे आणि मला त्याचाच वैताग आलाय. म्हणून मी विचार केलाय व्लॉगिंग चालू करायचा. तर हा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण ही या जर्नीची बिगिनिंग सुद्धा आहे आणि एक स्पेशल वस्तू मी विकत घ्यायला जाणार आहे. तर चला माझ्यासोबत. पहिल्या ब्लॉगची सुरुवात देवांचं दर्शन न घेता करणार हे कसं शक्य आहे. म्हणूनच पहिलं साईबाबांचं दर्शन घेतलं आणि मग निघालो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर निघालोय मी. माझ्यासोबत अजून 3 जण आहेत, जिगू, शांभवी आणि चनी, हर्षदा. दाखवतात ना रे म्हटलं नाही तो पनवेलपर्यंत पण नाही जाणार. पनवेल 38 किलोमीटर आहे म्हटलं नाही 42 किलोमीटर आहे. 38 आहे म्हटलं नाही 42 किलोमीटर. मग ते झालं चॅलेंज राहून तुम्हाला काहीतरी घेऊन देतो. चल बोलली आधी नाही मी 42 चिटिंग कर नको. माईक माझ्याकडे, मी माझं खरं. फायनली ह्यांचा टाइमपास संपल्यावर आम्ही निघालो मेन डेस्टिनेशन कडे. तर आता आम्ही आलो आहोत सिटी सेंटर मॉलमध्ये. तर हाच मॉल आहे जिथे आम्ही ती वस्तू घेणार आहे. मी असं का म्हणतोय कारण की आमच्यासोबत एक व्यक्ती आहे, तिला माहित नाही की आम्ही कशासाठी आलो आहोत, सो त्यासाठी सरप्राईज आहे. तर आपल्यासोबत आहेत आता चनी एके हर्षदा, सॉरी हर्षदा एके चनी. तर कसं वाटतं येऊन? मस्त वाटतं, सांगू नाही शकत कसं वाटतं. अच्छा. ओ ओ बापरे, शब्द बया नहीं कर पा रही हूँ. हो बापरे. आमची बहिणाबाई शांभवी पाटेकर, ती सुद्धा ब्लॉगर आहे. कधीतरी मूड झाला तर ब्लॉग टाकते. चांगलं मूड. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट जिग्नेश तळवळकर, द फेमस असं त्याला वाटतं. त्याला दोघांचे ब्लॉग आहेत, नक्की त्याला फॉलो करा. दोघांचे लिंक मी जिग्नेश तळवळकर. धन्यवाद. नाही तिकडे काय बरोबर ना बिग बॉस मध्ये मी जाणार आणि सगळ्यांना रडवणार. आणि आणि आपल्याला इथून जायचंय. मी पण येतो तुझ्यासोबत. आपण दोघी जणी मिळून मी रडेन तू रड. काहीतरी वेगळं चालू आहे. तर तिथे पोहोचल्यावर कळालं की ज्याच्याकडून जी गोष्ट घ्यायची होती तोच आला नाहीये. सो मग काय, थोडी वेळ वाट बघितली आणि आला तो. मग मला मजेंडा कलर पाहिजे. नाही निऑन कर. जिग्नेश तळवळकर ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकतोय ऋतिकचा. नको नको, फॅमिली फॅमिली. प्लीज 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 प्लीज. दुकानाच्या आत गेल्यावर त्याने आम्हाला एक मोठा सरप्राईज दिला. It was at this moment that he knew. He सो सध्या पोपट झालेला आहे. त्याच्याकडे आलेलो पार्सल घ्यायला. तो बोलतोय की पार्सल अडकलाय कुठेतरी, तो थोड्या वेळाने येईल. तो बोलेला 2:30 वाजतील दुपारचे, आता वाजले 12. तो 2-2.5 तास लागतील. त्याला बोललो भाई एवढा टाइम नाही आपल्याकडे, काही कर आणि तू लवकर आणून दे. माहिती का नितांत अंबानी तो कसा वाटलाय हा सँडविच बघून? आणि डिझाईन दाखव. आजारीचं 2 बाईंनी संपणार आहे. आई? एवढं सँडविचची डिझाईन तर- मध्ये मध्ये एवढं पण. तर अर्धा पाऊण तासात आमचं पार्सल येत आहे, त्यामुळे आम्ही जरा खाऊन बिग घेतो. बॉस हा माझी फुटेज खातो. बिग बॉस मोठी अकाउंट हँडल करशील ना बिग बॉसला? अजिबात नाही. सो जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत आम्ही फूड ब्लॉगर झालेलो आहोत. येत तर काय नाही पण तरी पण. तर हा स्वादिष्ट असा काय सँडविच आहे, सॉरी क्लब सँडविच, जो आम्ही मॉल मध्ये उभं राहून खातोय. क्लब सँडविच आहे पण आम्ही मॉल मध्ये खातो. तूच कर हे दे. हा कर कर. काय होतं याला काय माहित नाही. कवर खराब झालाय माझा. ठीक आहे चालेल, घेतो कवर.
माझ्यासाठी ए ए चौथी एंट्री नाही, तिसरी सक्सेसफुल झाली फायनली. कुठे गेला? अच्छा इथे. सो हेअर इट कम्स. हीच आहे ती स्पेशल वस्तू. सो आता ॲपलची कव्हरेज चेक करतोय. एवढे पैसे दिलेत, ओरिजिनल आहे की नाही बघायला पाहिजे ना. TMU7 इट्स ऑथेंटिक गाइज, इट्स ओरिजिनल. आयफोन घेऊन दिला. तो माझा आहे बाय द वे. माझ्या आयुष्यातला दुसरा आयफोन मी अनबॉक्स करायला जातोय. इट गोज असं. टिंग टिंग टिंग. This satisfaction. हॅलो मोठं आलं जायचं. नमस्ते हॅलो नमस्ते नमस्ते हॅलो. अच्छा वो लिक्विड ग्लास. हॅलो 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 मोठं. हॅलो ये नमस्ते ना. नमस्ते येईपर्यंत थांबायचं. चला कसा रिफ्रेश झालाय तर आता जस्ट परत खूप साऱ्या मेहनतीनंतर पेशन्स नंतर फोन घेऊन आता चाललोय घरी. हा. तर हा असा होता आजचा एपिसोड. भेटूया नवीन एपिसोड मध्ये विथ न्यू जर्नी विथ न्यू स्टोरी. अंटिल देन पीस आउट.